पुतण्यावर, भाच्यावर कार्यकर्त्यांपेक्षा आंदोलनाच्या केसेस जास्त आहेत. माझ्यावर मला असं वाटतं महाराष्ट्रात जेवढ्या केसेस कोणाच्या अंगावर नसतील एवढ्या केसेस माझ्या अंगावर आहेत. मी अस्वल म्हणून फिरू पण शकतो, इतके केस आहेत. प्रश्न असा आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यक्तीला, तुमच्या घरातल्या व्यक्तीला आणू शकता, तुम्ही लादू नाही शकत. तुम्ही एका लेवलपर्यंत त्याला आणू शकता. हे माझं मत मी सांगतोय तुम्हाला. मी उद्या तुम्ही अमित बद्दल जर समजा बोललात तर मी अमितला आणू शकतो. एक बाप म्हणून माझं कर्तव्य, मी त्याला आणला. मी लादू नाही शकत लोकांवरती. ऍक्सेप्ट हे लोकांनी करायचं असतं. पण आता एक तरुणाईमध्ये एक गोष्ट सातत्यानं दिसते साहेब, की तरुण कार्यकर्त्याला भेटल्यानंतर तरुण कार्यकर्ता कायम असं सांगतो की आम्ही केसेस अंगावर घेतो, नंतर त्या केसेस उतरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या चक्रा मारत असतो. दादा अण्णा आप्पाचा पोरगा हा परदेशात जाऊन शिकून येतो आणि त्यानंतर उच्च शिक्षित युवा नेता म्हणून आमच्याच उरावर तो येऊन बसतो. यावेळी त्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांनी राजकारणाचा कसा विचार करावा? मी तुम्हाला माझी गोष्ट सांगू शकेन. मला बाकीच्यांच्या गोष्टी मला माहिती नाही आहेत. माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती पण जेवढ्या केसेस आहेत, कदाचित त्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्ती केसेस माझ्यावरती आहेत. माझ्या केसेस सुप्रीम कोर्टात पण चालू आहेत, हायकोर्टात पण चालू आहेत, खालच्या कोर्टात पण चालू आहेत. जवळपास माझ्यावरती 100-125च्या आसपास केसेस आहेत. आणि त्या केसेस तुम्ही शेवटी एखादं आंदोलन, ज्यावेळेला एखादी गोष्ट म्हणता, आपण ज्यावेळेला एका आंदोलना पुढाकार घेऊन ज्यावेळेला पुढे येतो, त्यावेळेला ही माझ्यासाठी, माझ्या घरीचं काही कार्य नसतं ना ते. आपण महाराष्ट्रामधल्या एखाद्या विषयासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगांसाठी, महाराष्ट्रातल्या एखाद्या काय म्हणतो त्याला समस्येसाठी म्हणून केलेल्या त्या गोष्टी असतात. सो सगळ्यांवरती त्या गोष्टी होणारच आहेत. म्हणजे आपल्याकडे जे पूर्वी फार एक चांगली फ्रेज होती नाही का, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा हे प्रत्येकाला वाटतं, पण बाजूच्या घरात असं होत नसतं ना. प्रत्येकावरती त्या गोष्टी पडत असतात, करत असतात. आणि त्या गोष्टी मी ती गोष्ट महाराष्ट्रासाठी करतोय ह्याचं जर समजा तुम्हाला भान असेल तर केसचं वजन अंगावर पडत नाही. सर, याला जोड